नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. किचन टिप्स विथ ब्युटी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया 6 निरोगी भारतीय नाश्ता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक भाजलेले चणे. भाजलेले चणे हे एक साधे पण शक्तिशाली नाश्ता आहे, ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि क्रंच भरपूर प्रमाणात असते. त्यात कॅलरीज कमी असतात आणि ते तुम्हाला जास्त ताड पोट भरलेले ठेवते, ज्यामुळे ते सकाळी किंवा संध्याकाळी खाण्यासाठी योग्य बनते. काळे मीठ, तिखट किंवा चाट मसाला घालून त्यात मसाले घाला आणि चवदार चव आणण्यासाठी थोडे लिंबू पिळा. बोनस, ते प्रवासासाठी अतिशय अनुकूल आणि सेल्फवर टिकणार आहे. दुसरा, स्प्राउट चाट. अंकुरलेले मूग किंवा मूग हे वनस्पती आधारित प्रथिने आणि आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. बारीक चिरलेले कांदे, टोमॅटो, धने, लिंबाचा रस आणि थोडासा चाट मसाला मिसळून त्यांना स्वादिष्ट चाट बनवा. ते कुरकुरीत, तिखट आणि पोटाला हलके असते, जे त्याचे वजन पाहतात किंवा चवीला तडजोड न करता स्वच्छ खाण्याचा विचार करतात त्याच्यासाठी आदर्श. तिसरा, मसाला गुड बटाटा. गोड बटाटे नैसर्गिकरित्या गोड असतात, फायबरने समृद्ध असतात आणि बीटा कॅरोटीन सारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ते उकळवा किंवा भाजून घ्या. नंतर त्यात सेंधव मीठ, मिरची पावडर, जिरे आणि थोडा लिंबाचा रस मिसळा, जेणेकरून तुमच्या चवीचा कडा आणि तुमच्या पौष्टिक गरजा पूर्ण करणारा गोड मसालेदार नाश्ता तयार होईल. आलू चाटसाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे आणि बनवायला खूप सोपा आहे. 4, पोहे, कटलेट किंवा टिक्की. उरलेल्या पोह्यांना मॅश केलेल्या भाज्या, पनीर किंवा टोफूसह कटलेट बनवून एक चविष्ट मेक ओव्हर घ्या, जेणेकरून त्यात प्रथिने वाढलेली शॅलो फ्राय किंवा एअर फ्राय सोनेरी होईपर्यंत आणि पुदिना किंवा चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. ही टिक्की बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि फायबर आणि चवीने भरलेले आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिन बॉक्ससाठी योग्य आहे. 5, पनीर किंवा टोफू टिक्का. पनीर किंवा टोफूचे तुकडे दही, हळद, लाल मिरची आणि लिंबाच्या रसात मॅरिनेट करा. नंतर ग्रिल करा, बेक करा किंवा एअर फ्राय करा, जेणेकरून तुम्हाला स्मोकी प्रोटीन पॅक स्टिक मिळेल. हे टिक्का पोटभर, कमी कार्ब आणि अतिशय चवदार आहेत. त्यांना एका वाटी पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा लिंबू पिळून घ्या आणि तुम्हाला घरी जड तेलाशिवाय रेस्टॉरंट शैलीचा नाश्ता मिळेल. 6, मसाला मखाना. मखाने हलके, कमी कॅलरीज असलेले आणि अँटीऑक्सिडंट आणि कॅल्शियम समृद्ध असतात. त्यांना थोडे तुपामध्ये हळद, काळी मिरी आणि तुपाचे आवडते मसाले घालून सुकवून घ्या आणि कुरकुरीत चविष्ट नाश्ता तयार करा. चहाच्या वेळी किंवा तुमच्या आवडत्या मालिका पाहताना ते दोषमुक्त स्कॅनिंगसाठी परिपूर्ण आहेत आणि ते मधुमेहीसाठी देखील अनुकूल आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.